श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख देवादी देवा जगत्रय जीवा पर्येसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देही प्रेम काही कळा विठ्ठल विठ्ठल विठाला 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 बोला पुंडली गोवर्धन विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठाला 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 अनिक दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग सेवेकरता घेतले नाभंग श्रीमंत जगद्गुरु वैराग्य शिरोमणी वारकरी संप्रदायाचे कलश पंचम वेद नाम गाथा निर्माते असणारे देहो निवासिनी श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे. अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या आयुष्यामध्ये जे प्राप्त केलं त्या प्राप्तीचं यथोचित वर्णन करतात. विठाला 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 विठाला. दरवर्षी आपल्या गावामध्ये गणेश जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये दिमागदार आणि दैदिप्यपानपणे भव्यपणे संपन्न होत असतो. बरोबर का? मला वाटतं आपल्या या गावामध्ये 5 ठिकाणी किती ठिकाणी 5 ठिकाणी 5 मंडळ आहेत आणि 5च्या 5 ठिकाणी प्रत्येक वाडीमध्ये गणेश बाप्पांचा जन्मकाल आपण साजरा करतो. खरंच ही अभिनंदनीय कौतुकास्पद गोष्ट आहे. टाळ्या वाजवा सगळ्या मंडळांसाठी. यास म्हणून नाही, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये आपले जे सण आहेत, जे उत्सव आहेत, जे पर्व काळ आहेत, आपण हिंदू भारताचे नागरिक या मातीमधले जन्मलेले आपण नागरिक असल्या कारणानं इथं जे वाड वडिलांनी जे घालून दिले ना ते आपण करणं आपलं कर्तव्य आणि आपली जबाबदारी आहे. लक्षात ठेवा. आणि ते कर्तव्य समजून जबाबदारी समजून त्या गणपती बाप्पांचा वाढदिवस तुम्ही आता वाढदिवसच म्हणतो नाही का? आता जन्मकाळ म्हणजे वाढदिवस. आता वाढदिवस कुणाकुणाचे होतात? कुत्र्याचे सुद्धा वाढदिवस होतात, मांजराचे वाढदिवस होतात, बोकडाचे वाढदिवस होतात, गाड्याचे वाढदिवस होतात. तो तर देवादी देव आहे. आद्य देवतेचा मान आहे गणपती बाप्पांना. सगळ्या देवतांमध्ये प्रथम देवता कुठली तर असेल तर गणपती बाप्पा आहे. प्रथमम वक्रतुंडंच एकदंतम द्वितीयकम तृतीयम कृष्ण पिंगाक्षम गजवक्तम चतुर्थकम असा हा नारद मुनींनी रचलेला तो गणपती बाप्पांच्या असणाऱ्या 12 नावांचा उल्लेख त्याच्यामध्ये. आणि या गणपती बाप्पांचा उत्सव आपण करता खरंच मला आनंद वाटला आणि माझं मन भरून आलं. बाप्पांचा जन्मोत्सव हा पर्व काळ आहे. बाप्पांचं आपण स्मरण कधी कधी करतो. सुरुवातीला या भारतवर्षामध्ये जेव्हा जेव्हा कुठलं कार्य हातात घेतलं जातं तेव्हा गणपती बाप्पांना स्मरण केलं जातं. ज्ञानोबरायांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहित असताना ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू मने निवृत्तीदासू अवधार्य जोजी. ज्ञानोबरायांनी गणपतीचं नाव घ्यावं. शुभ कार्य करताना गणपती बाप्पाचं नाव घ्यावं. नवे नवे शेतकरी शेतामध्ये नांगरट करत असताना पहिल्यांदा ज्यावेळेला शेतामध्ये नांगर घातला जातो त्यावेळेला बैलांना गाण्या गाण्या म्हणतात. तुमच्याकडे आहे का पद्धत? बैलांना हर थोर गाण्या 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 म्हणतात. गणपती बाप्पाचं नाव घेतलं जातं. नवे नवे तमाशात सुद्धा गणन गवडण असतं. बरोबर. तमाशात सुद्धा कुठली लोककला असू द्या किंवा परमार्थाचं भक्तीचं अधिष्ठान असू द्या, गणपती बाप्पाला नमन केल्याशिवाय आपण पुढे जात नाही. त्याच ज्ञानं ही आद्य देवता असणारी, विद्येची देवता, कलेची देवता, ज्ञानाची देवता असणारी गणपती बाप्पांच्या चरणी साष्टांग आपण दंडवत घालू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या गणपती बाप्पांना आपण सर्वजण नमन करू, वंदन करू आणि सेवेला सुरुवात करू. विठाला 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 विठाला. काय म्हणतात तुकोबर आहे? आणि एक दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्तापासून या. जगद्गुरु वैराग्य शिरोमणी श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकोबर आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना त्यांनी आयुष्यात जे धारण केलं, जे प्राप्त केलं त्याचा अनुभव या अभंगामधून सांगतात. तुकोबर म्हणतात मी काय केलं माझ्या आयुष्यात? आणि दुसरं काहीच केलं नाही. आणि दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्तापासून या. मी भगवान परमात्म्याला चित्तामध्ये साठवलं
आठवलं आणि माझ्या आयुष्याचा नियम हाच होता की पंढरीची भक्ती करावी, पंढरीची सेवा करावी आणि त्या सेवेच्या ओघानं पंढरीच्या आपण निष्ठावंत सेवक म्हणून हे जीवन समर्पित करावं असा तुकोबरायच्या आयुष्याचा नियम होता. म्हणून करता तुकोबरायांनी सांगितलं माझ्या चित्ताचा नियम काय आहे, आणि दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्तापासून या. तुम्ही पोरांनो शांत बसा, नाही तर लांब जावा कुठतर. विठाला विठाल विठाला 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 विठाला. काय कीर्तनामध्ये विक्षेप नको आहे. कीर्तनाचा अधिकार फार मोठा आहे, कीर्तनाचं सामर्थ्य फार मोठं आहे. हे काय हसण्याचं, मनोरंजनाचं आणि निंदा टावाळकीचं व्यासपीठ नाही. त्यामुळे कीर्तनाच्या खूप मर्यादा असतात. तुम्ही लहान आहे, तुम्हाला काय कळत नाही. तुम्ही फक्त शांत बसा. विठाला विठा विठाला 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 विठाला. जगद्गुरु श्रीमंत तुकोबराय त्यांच्या आयुष्याचा नेम सांगतात. काय नेम आहे त्यांच्या आयुष्याचा ऐका. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. तुकोबराय म्हणतात माझ्या आयुष्याचा नेम काय असेल तर ध्यानामध्ये, मनामध्ये, चित्तामध्ये, विचारामध्ये, कृतीमध्ये, कर्मामध्ये जे जे म्हणून करता माझ्या हातून घडतं. सूक्ष्म शरीरानं असू दे किंवा जड शरीराच्या योगानं असू द्या, जे पण काय घडतं त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त पांडुरंगच भरलेला आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. तुकोबराय म्हणतात एवढंच नाही, मी जाणीवेमधून भगवंताचं नामचिंतन करत असेल, जागृत अवस्थेमध्ये नाम घेत असेल, परंतु ज्यावेळेला मी जागृत नसतो, निद्रिस्त अवस्थेत असतो, त्यावेळेला सुद्धा माझ्या ध्यानामध्ये देवच येतात. जागृती स्वप्नी पांडुरंग. याचं कारण काय तर त्यांच्या इंद्रियांनाच तशी सवय पडले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा. तुकोबराय त्याचं उत्तर देखील देतात. माझ्या मनामध्ये, चित्तामध्ये, विचारामध्ये, कृतीमध्ये परमात्मा ओतप्रोत भरला. त्याचं कारण काय असेल तर माझ्या इंद्रियांना त्याची सवय लागली, माझ्या इंद्रियांना त्याचंच वळण लागले. माझी इंद्रिय दुसऱ्या गोष्टींचा स्वीकारच करत नाहीत. पडिले वळण इंद्रिया सकळा. त्या ठिकाणी दुसरा भावच राहिला नाही. भाव तो निराळा नाही तुझा. आणि अशा पद्धतीनं माझा भाव भगवंताच्या चरणी समर्पित झाला. माझ्या शरीरामध्ये, मनामध्ये पूर्णतः परमात्मा ठासून भरला. त्याचा परिणाम असा झाला, देवाला मी आठवलं, चिंतन केलं, त्याचं स्मरण केलं, माझ्या मनामध्ये तोच आहे, परंतु आता तो असलेला जो कसा आहे ना तो माझ्या डोळ्याला दिसला. तुका म्हणे नेत्री केली ओळखन तटस्थ हे ध्यान विटेवरी. जगद्गुरु तुकोबराने देवाचा याची देही याची डोळा अनुभव घेतला, त्याचं प्रत्यंतर त्यांना आलं. म्हणून करता तुकोबराय म्हणतात पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. विठाला 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 विठाला. संत महात्म्यांचा भक्ती करत असतानाचा परमात्म्याच्या विषयी, भगवंताच्या विषयी एकविधपणाचा भाव ही सगळ्यात सूक्ष्म गोष्ट आहे. जे जे म्हणून करता इथं बसलेले देवाविषयी काहीतरी त्यांच्या मनामध्ये जर भाव असेल, भक्ती करण्याचा मनामध्ये काही कधी भाव जागा असेल किंवा परमेश्वरावरती विश्वास असेल, त्यांनी ही गोष्ट सूक्ष्मपणे ऐका. संत महात्म्यांनी देवासोबत नातं जोडलेलं असताना अनन्य पद्धतीचं नातं जोडलं. अनन्य नाम अन्य नाही, नाम अनन्य. त्याच्यासाठी उदाहरण देतो तुम्हाला. माशाला जर पाण्यामधून जर बाहेर काढलं तर किती तासात मरल? किती तासात? धरण जवळ आहे, चांगलं माहिती आहे तुम्हाला. कशाला 15-20 मिनिटं? बाहेर काढला की तडपडून मासा मरणार. माशाचा पाण्यासोबत अनन्य भाव आहे. मासा पाण्याशिवाय पाण्याशिवाय जर त्याला बाहेर काढलं तर तो जगू शकत नाही. पाण्याच्या सोबत माशाचा अनन्य भाव आहे. त्याच पद्धतीनं संत महात्म्यांचा देवाच्या सोबत अनन्य भाव आहे. आणि अनन्य भाव असणारे जगामध्ये फक्त संत महात्मे आहेत. अनन्य चिंतयंतो माय हे जना पर्युपासते. गीतेमधून परमात्मा सांगतात अनन्य चिंतयंतो माय हे जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यम. संतांच्या भक्तीमध्ये आणि आपल्या सर्वसामान्य देवाच्या भक्तीमध्ये फरक मोठा हाच आहे, आपण अनन्य भावानं देवाची सेवा करत नाही. आपल्याला भगवंताकडे जायचं आहे, भगवंताची भक्ती करायची, देव सगळेच करतो, परंतु आपला देव वार बदलला की देव बदलला. रविवार आला की खंडोबाची वारी, सोमवार आला की हर हर महादेव, बुधवार आला की जय देव जय देव जय पांडुरंगा, गुरुवार आला की
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. शुक्रवार आलं की आई साहेब येतात. शनिवार आला की पुन्हा अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान आणि एकमुखानं बोला जय जय हनुमान. आपला मिनिटाला तासाला देव बदलतो. नवस पूर्ण झाला की देव नाही झाला की देव बदलला. कसा नवस पूर्ण झाला नाही की देव बदलला. ही काय अनन्यपणाचं लक्षण आहे का? अनन्य नाम देवा मी तुझं आहे, तू माझं आहे, मी तुला सगळं काय अर्पण केले. आता काय व्हायचं ते हो दे. होईन तो भोग भोगीन आपला न घाली विठ्ठला भार तुझं. संत महात्म्यांची पराकोटीची भक्ती आहे. आपण म्हणतो ना एखादा तिकडून आरडायला लागलाय, तुला ऐकू येत नाही का? ती बिंबीच्या देठापासून आरडायला लागलाय, त्याचा नरडा आता फाटायची पाळी आली तरी सुद्धा तुला कसं काय ऐकू नाही? ती तिकडून बिंबीच्या देठापासून ओरडत असले. तशी संत हा आज फाटलंय की तुमचं नरड. 3 कीर्तनात 3रं कीर्तन आता काय करायचं? विठाला विठा विठाला 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 विठाला. जसं आपण बिंबीच्या देठापासून आकांतानं एखाद्या माणसाला आवाज देताना ओरडत असतो, त्याच पद्धतीनं संत महात्म्यांनी बिंबीच्या देठापासून भक्ती केली, एकविधपणाची भक्ती केली. त्याच्यामध्ये दुसरं काय आणलं नाही. बघा एखादं लहान बाळक असतं आणि त्या बाळाची आई नकटी असावी, काळी असावी, चकणी असावी, दात पुढं आलेला असावं. कल्पना करा फक्त, आपल्या गावात कोण नाही तसलं. पुन्हा एकदा सांगू का? नकटी असावी, तोंडाला बोट हात लावला तर ना घावनी नीटसाच असायची, एवढी नकटी. नकट्याचं प्रमाण सांगतो. हात जरी लावला तरी सगळं सपट लोचनच लागणार आपल्याला. मेड इन चायना म्हणायचं त्याला, इंडियात नाही तसलं. तेवढी नकटी, दिसायला काळी कुठ, बल्ब लावला तरच दिसणार, अंधारात ती काढायची नाही. एका डोळ्यानं चकणी आणि दात म्हणावं तर JCB सारखं पुढं आलेलं. अशा पद्धतीची आई असावी बर का. आणि तिचं लेकरू एखाद्या दिवशी रडायला लागलं, आई धुणं धुवायला धरणावर गेलेली आहे, लेकरू रडायला लागलंय. नीट ऐका, आई कुठे गेली? धरणावर धुणं धुवायला गेली. लेकरू रडायला लागलं, पाण्यातनं उठवलं आणि मग काय केलं? तिच्या शेजारीने एक रात होती, पण तू शेजारी म्हणावं तर मग दिकणी, गोरी पान, नाकी डोळे छान, रंग गोरा बोरा पान, दिसायला सुंदर अगदी जिथल्या तिथं. ती आली, एखाद्या माणसानं त्याला उचलून दिलं त्या बाळाला आणि म्हणले घे तुझी आई, घे तुझी आई, रडू नको. बाळ थांबल का रडायचं? किती बी दिकणी आणा, ती रडायचं थांबणार नाही. जेव्हा त्याची काळी वकटी नकटी चकणी असणारी आई जेव्हा त्याच्या समोर येईल तेव्हाच बाळ रडायचं थांबल. तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे आणि बोल अनेकांचे नावडती. त्याला कोण पण उभा करा, ऐश्वर्या राय जरी आणली तरी ती म्हणाल मी हिच्यापाशी गप बसणार नाही. परंतु त्याची काळी असणारी आई जेव्हा त्याच्या समोर येते ना, तेव्हा ते बाळ नाचायला लागतं. तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे. संत महात्म्यांचा तसा एकविधपणाचा भाव आहे. तैसे माझे मन एकविध झाले, नावडे विठ्ठले विन तुझे. संत महात्म्यांची अवस्था, परमात्म्याशिवाय त्यांना जगामध्ये कुठली आवडच शिल्लक राहिली नाही. त्यांची आवड जर असेल तर भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं भजन, साधू संतांच्या अक्षरब्रह्माची सेवा, आळंदी पंढरीची वारी आणि जगाचं कल्याण, एवढंच त्यांच्या आयुष्यामध्ये राहिलं होतं. त्यांनी त्यांच्यामध्ये आयुष्यात आवड जर जोपासली असेल तर ती कुठली? आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, हरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी 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 भीमा पांडुरंग. चंद्रभागालिंग पुंडलिक, चंद्रभागालिंग पुंडलिक, कामधेनु कल्पतरु चिंतामणी, कामधेनु कल्पतरु चिंतामणी. चंद्रभागालिंग पुंडलिक, चंद्रभागालिंग पुंडलिक, कामधेनु कल्पतरु चिंतामणी, कामधेनु कल्पतरु चिंतामणी.
आवडे पंढरी हे भीमा पांडुरंग आवडे पंढरी भीमा पांडुरंग आवडे पंढरी भीमा पांडुरंग हे आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागालिंग पुंडलिक चंद्रभागालिंग पुंडलिक चंद्रभागालिंग पुंडलिक चंद्रभागालिंग पुंडलिक कामधेनु कल्प करू चिंतामणी हरी बोल. कामधेनु कल्प करू चिंतामणी हे कामधेनु धेनु कल्प करू चिंतामणी कामधेनु कल्प करू चिंतामणी चिंतामणी आवडे पंढरी भीमा पांडुरंग आणि चंद्रभागा लिंग पुंडलिक. संत महात्मे त्यांच्या जीवाची आवड सांगतात. काय आवड आहे संत महात्म्यांच्या जीवांची? पंढरी भीमा पांडुरंग आळंदी तीर्थक्षेत्र पंढरीची वारी, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, भगवंताचं भजन आणि भगवंताचं कीर्तन ह्या त्यांच्या आवडीच्या गोष्टी झालेल्या होत्या. ज्ञानोबा सांगतात माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नगुडी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेदिले. संत महात्म्यांनी जी आवड त्यांच्या आयुष्यामध्ये प्राप्त केली, जी आवड जोपासली, त्या आवडीच्या योगानं त्यांच्या आयुष्याचं पूर्णतः कल्याण झालं होतं. आवड कशी असावी? जीवाचा उद्धार करणारी असावी, जीवाचं भलं करणारी असावी. नाहीतर आपण अशा आवडी जोपासल्यात त्या आवडीच्या योगानं वाटोळच झालं पाहिजे, वाटच लागली पाहिजे. अशा आपल्या आवडीत एखाद्याला गटारात लोळायचीच आवड असते. त्याला किती वेळा सांगा ए त्या मार्गाला जाऊ नको, तसलं काय पिऊ नको, पण तू ते घेणार आणि गटारीमध्ये लोळत बसणार. नाम त्याच्या आवडीचा विषय झालेला असतो. ज्याला जो जो आवडीचा विषय झाला तो चुकीचा असला, वाईट असला, दुर्गतीला नेहराला असला, घर बर्बाद करणारा असला, तरी सुद्धा आवडीच्या असणाऱ्या त्या आवडीला अधीन असल्यामुळं तो तेच करणार आणि त्याच्या माध्यमातून त्याच्या जीवाची दुर्गती होणार. म्हणून करता आपली आवड जर कुठली असावी तर जीवाचं भलं करणारी असावी. तुकोबाराय सांगतात आम्ही जीवाची आवड कुठली जोपासली तर परमात्म्याची आवड जोपासली. आवडे हे रूप गोजिरे सगुना पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले. ओ आवडे हे रूप गोजिरे सगुना गोजिरे सगुना पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले. हे आवडे हे रूप गोजिरे सगुण गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. ए पुढे या. पाहता लोचन सुखावले 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 सुखावले. ए देवा तू आमच्या आवडीचा विषय आहेस. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आपल्या आवडीची व्यक्ती भेटू द्या,
आपल्या आवडीचा पदार्थ भेटू द्या किंवा आपल्याला आवडणारं काय घडू द्या की आपल्याला सुद्धा सुख होतं. हसायला लागतो माणूस, मनातनं आनंदाच्या उकळ्या फुटायला लागतात. तसं ज्या वेळेला तुकोबारांना देव दिसायचा ना, तेव्हा तुकोबाराय म्हणतात, पाहता लोचन सुखावले आता दृष्टीपुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, लाचावले मन लागलीसे गोडी ते जीवन सोडी ऐसे झाले तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी. माय बापा देवा, तू आमच्या लावडीचा विषय बनल्यामुळं झालंय असं, आम्ही तुझे लाडके बनलो. एक गंमत आहे, लक्षात ठेवा, ज्याला ज्याला देव आवडायला लागतो देवाचा तो लाडका बनतो. वाक्य परत एकदा ऐका. हा, ज्यांना ज्यांना मनामध्ये भगवान परमात्म्याविषयी आवड निर्माण होते ते ते देवाचं लाडकं बनत असतं. आपण देवाचे लाडके का बनत नाही? देव आपल्याला टाळतो का? तर आपण आपल्या आयुष्यामध्ये भगवंताला आपली आवड आहे असं मानलंच नाही. आपल्या आवडीचे विषय काय आहेत? आपल्याला वस्तू पाहिजे, नानाविध प्रकारच्या वस्तू पाहिजे, नानाविध प्रकारचे भोग पाहिजे, साधन संपत्ती पाहिजे. आपल्याला पसंत पडेल अशीच व्यक्ती आपल्यासोबत पाहिजे, पसंत पडेल ते स्थान पाहिजे, पसंत पडेल तीच वस्तू पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपण गुताडलोय. आपली आवड तिथे गेलेली आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये आवड तशा पद्धतीची भौतिक प्रकृतीमधली सांसारिक जोपासल्यामुळं परमात्मा तत्व आपल्याला दिसूच शकत नाही. ह्याचं सुद्धा कारण गीतेमधून परमात्मा स्पष्ट सांगतात, मनःष्ठानी इंद्रियानी ममायवंशो जीव लोके जीवभूत सनातन हा मनःष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सांगताय तुम्हाला वस्तू आवडतात, व्यक्ती आवडतात, साधन आवडतं, भोग भोगायला आवडतात, फिरायला आवडतं, ह्याचं कारण काय आहे? त्याचं कारण परमात्मा गीतेमधून स्पष्ट सांगतात. तसा विचार केला तर आपण नकापासून केसापर्यंत असणारा देह जो प्राप्त झालाय तो देह मुळात अस्तित्वातच नाही. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही काय ओढून आलाय का काय टाकून आलाय? अस्तित्वातच नाही म्हणजे काय? चिमटा घेतल्यावर तर दुःख होतंय, वेदना होती, अस्तित्वात नाही कस काय? अस्तित्वात नाही याचा अर्थ असा आहे, जो निर्माण झाल्यानंतर जो मातीत जाणार आहे आणि जो नष्ट होणार आहे तो कधी अस्तित्वात असूच शकत नाही. अस्तित्वात असणारं आतमध्ये असणारं साधन जे आहे ते परमात्म तत्व आहे. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. आतमध्ये जो जीव आहे ना तोच शाश्वत आहे, तो निरंतर आहे, तो निराकार आहे आणि तो कधी नष्ट होणारा नश्वर असा असल्या कारणानं तो परमात्म्याच्या अंशात्मक रूपानं आपल्याला मिळालेला आहे. तुम्ही म्हणाल आतमध्ये असलेला कोण आहे? आपण आहे. छे, त्याला नाव नाही, रूप नाही, रंग नाही, आकार नाही. परमेश्वरानं ते तत्व आतमध्ये घातलेलं आहे. म्हणून करता परमात्मा कृष्ण म्हणतात ममाई वंशो जीव. जेवढी पण माणसं आहेत ना हित असणारी, आपण देह रूपानं वेगळं वेगळं आहे पण आतमध्ये असणारी शक्ती सगळ्यांची सारखी आहे आणि ती आपली नाही, ती शक्ती परमात्म्याला अधीन आहे. आतमध्ये असणाऱ्या जीवाचा विषय सृष्टीमधला कुठलाच नाही. आतमध्ये असणाऱ्या जीवाची आवड फक्त परमात्मा आहे. परंतु घोटाळा कुठं झाला? हा नरदेह प्रकृतीच्या अधीन असणारा प्राप्त झाला आणि प्राप्त झाल्यावर तो असणाऱ्या इंद्रियाच्या पाठीमाग लागला. मनःष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. सगळी मन असणारी सगळी इंद्रिय आणि 6वं मन ह्यांच्या पाठीमागं लागला. आणि एकदा का त्यांच्या पाठीमागं लागला की मग परमेश्वरन देवन भक्तीन आपलं मूळ स्वरूप सगळं तिकडं खड्ड्यात गेलं. ह्या जन्माला प्रत्येक जीवाचीच अशी अवस्था झाली, तो स्वतःच्या स्वस्वरूपाला विसरलेला आहे. विसरलो तया पचतील खानी 84च्या. त्याकरता आपण वेळीच सावध व्हायला पाहिजे. संत महात्मे त्यांच्या आयुष्यामध्ये सावध होते. तुकोबारे स्पष्ट सांगतात, सावध झालो सावध झालो आलो हरीच्या जागर. आपण सावध आहे गाव हाय की सावध? कशामध्ये माहितीये का? पैशाच्या व्यवहारात सावध आहे. ते तिथे एकदा सावध होत्यात. आता सावध सावधान समोर हे सावध हो, आता तुझ्या मागे लिशाण लागले, आता मरपर्यंत ते सुटणार नाही. ही आणा, पीठ आणा, पाणी आणा, दळण आणा, भाजी आणा, बाजार आणा. त्यासाठीच बामन काका म्हणते दे आता सावध हो. आजपर्यंत मोकाट फिरत होता परंतु आता तुला पक्का बांधलाय. तिथे एक सावध होतो. पुन्हा व्यवहारामध्ये सावध असतो. कुणाकडे पैसे दिलं, उसनवारी असली, कुठं काय घोटाळा असला बरोबर आपलं पैसे काढून घेणार. खाण्यामध्ये सावध आहे, चांगलं पाहिजे. बायकोनं स्वयंपाक केल्यानंतर मीठ जर नाही टाकलं नीट, मीठ नाही खाऊन बघ कसलं लागतंय बघ, तिच्या थोबाडावर फेकणार वाटी. सावध आहे तिथं. संसारामध्ये माणूस सावध आहे, व्यवहारामध्ये सावध आहे. परंतु या जीवाचं
स्वस्वरूप ओळखण्यामध्ये माणूस सावध नाही बरं का. तिथं त्याची अशी अवस्था झाली. अवस्था ऐका कशी आहे आपली. गांजा वाढल्याला पाहिलं का कधी? गांजा वाढल्याला वाढताना नाही म्हणत मी, वाढलेल्या माणसाला पाहिलं का तुम्ही? ती गांजा वडतं कुठं तर कोपऱ्यात जाऊन बसून. परंतु ती गांजा वडून आल्यानंतर फक्त बघतास ते काय बोल, त्याला काय बोलायचं सुधरत नाही. अहो ते दारुड बाडाबाडा तर करतं, रासार शिव्या घालील कुठं कुणाला तर काय, जर पण ती गांजा वडल्याला फक्त बघत असतं. नुसतं हसत असतो कधी कधी. हसतं काय, बघतं फक्त, त्याच्या तोंडातनं शब्द काय निघत नाही. कारण त्याला त्या गांजाची धुंदी चढलेली असते आणि ती धुंदी त्याला काय सुधरू देत. ती सगळीकडे जातं फिरतं चालतं पण त्याला काय कळत, फक्त पुत्र्यागत. आता ती गांजा वडून नशेत असतं, परंतु आपण गांजा न वडता नशेत आहे, लक्षात ठेवा. प्रत्येकाला भूल पडली. तुम्ही म्हणाल महाराज कशाची भूल पडली? आम्ही जेवतोय खातोय सगळा व्यवहार करतोय, बाजारला जातोय, गाड्या चालवतोय, तरी पण आपण भुलीत आहे, लक्षात ठेवा. कशाची भूल आहे आपल्याला? तर आपल्याला हा असणारा संसार, असणारी माया, असणारं धन दौलत, या ठिकाणी असणारे सगळे पद प्रतिष्ठा सन्मान गाडी बंगले नोकरी, हे सगळं खरं वाटायला लागलं. हीच मोठी भूल आहे. आणि ही भूल पडल्यामुळं आपल्याला स्वस्वरूपाची ओळखच होत नाही. भूल पडल्यानंतर माणसाला खरं दिसत नसतं, लक्षात ठेवा. अजून एक भुलीचा प्रकार सांगतो. ऑपरेशनच्या थिएटरमध्ये नेल्यावर एक भूल देतात, बरोबर आहे का? माझं कशाचं अजून तरी ऑपरेशन झालेलं नाही. ज्यांचं झालंय त्यांना माहिती आहे. जिथं ऑपरेशन करायचं आहे, जिथं फाडायचं आहे, त्या जागेची नस डॉक्टरला माहित असते मेंदूत कुठं आहे ती. बघा मी काय सांगतोय, तुम्ही सायन्स शिकलेली आता. आपल्या शरीरामध्ये नकापासून केसापर्यंत जे जे म्हणून पार्ट आहेत, जी जी इंद्रिय आहेत, त्याचा हेड ऑफ डिपार्टमेंट इथं वरती आहे. त्याला म्हणायचं मेंदू. आणि त्या मेंदूमधनं अनंत नसा निघाल्यात आणि त्या नसा त्या ठिकाणचा पार्टला चालवण्याचं काम, त्याला चेतना देण्याचं काम करतात. मग जो ॲनेस्थेशिया तज्ज्ञ असतो त्याला भूल तज्ज्ञ म्हणतात. त्या भूल तज्ज्ञाकडे माहीत असतं कुठल्या शरीराला डोस दिल्यानंतर कुठला भाग बधीर होतो. एखाद्याचं पोट फाडायचं असलं, बरोबर ती डॉक्टर त्या शिरेत टोचवतं, इंजेक्शन देतं आणि त्याचं पोट त्या ठिकाणी बधीर होतं. ऑपरेशन करताना डॉक्टर सुया काढतात, ती लाचकानं काढतात, चाकू काढतात, नाही तसली हातारं काढतात, टरारारा फाडतात. परंतु फाडताना ती हसत असत. खाली फाडकाम चालू असतं. डॉक्टर म्हणते कसं काय वाटतंय? ते म्हणते बरं वाटतंय. अरे बरं वाटतंय का? इथं भूल दिली. भूल काढ आणि मग फाड, नाही बोंबल्याशिवाय राहणार नाहीत. हा, तुम्ही सुद्धा बघा, भूल न देता ऑपरेशन करून बघा, जमणारच नाही. भूल दिल्यामुळे त्याला कुठं फाडतंय आणि कुठं काय चाललंय कळत नाही. तसं आपल्याला भूल पडल्यामुळं नेमकं काय चाललंय कळत नाही. आणि ही भूल जर काढायची असेल, ही भूल उतरवायची असेल, तुम्हाला सत्य सांगायचं असेल, भूल सत्य कळू देत नाही. भूल काय कळती? आपण म्हणतो ना, त्याला कशाची भूल पडली काय माहिती, तिच्याच मागं लागलंय काय, बरं का? हा म्हणजे मी हा सांगण्याचा पार्ट आहे फक्त, तुम्ही त्याच्याकडे जाऊ नका. त्याला कशानं भुरळ घातली, कशानं भूल घातली, ती काय चुकीचं काम करायला लागले. तसं आपल्याला सुद्धा जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रचंड मोठी भूल पडली. कशाची? हे खोट्याला खरं मानण्याची भूल पडली. आणि ह्या खोट्याला खरं करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये नाही. जे खोटं आहे ते खोटं आहे म्हणून दाखवण्याचं आणि खरं आहे म्हणून खरं दाखवण्याचं सामर्थ्य मित्रात नाही, नातेवाईकात नाही, आईबापात नाही, पाहुण्यात नाही, रावळ्यात नाही, पुढाऱ्यात तर नाहीच नाही. हे फक्त जर तुम्हाला खरं दाखवायचं असेल तर संत महात्मे तुम्हाला दाखवतील. आणि त्यांच्याकडे जर तुम्ही दृढ विश्वासानं गेलात, दृढ भाव जर ठेवला, तर ते खऱ्याचं खोटं, काय बोललो मी? काय तर चुकीचं बोललो. खऱ्याचं खोटं नाही हो. विठाल विठाला 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 विठाला. जे खोटं आहे आणि जे खरं आहे ते शुद्धपणे त्याच्यामधला पडदा फाडून दाखवतील, खरं काय आणि खोटं काय. म्हणून करता आपण आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला खरं काय जाणायचं असलं, जन्म काय आहे, मृत्यू काय आहे, मी कोण आहे, माझ्या जीवाचं कल्याण कशात होईल, माझा जीवाचा उद्धार कशात होईल, हे जर वाटत असलं, कुठल्या देवऋषाकडे जाऊ नका, कुठल्या पुढाऱ्याकडे जाऊ नका, कुठल्या ज्योतिषाला हात दाखवू नका. बघ माझं कसं होईल, बघ माझं कसं होईल. तुझं व्हायचं तसंच होणार आहे. तुझ्या 7 पिढीत सामर्थ्य नाही तुझ्यामध्ये बदल करण्याचा. आणि तुला जर तुझ्या जीवाचा उद्धार करायचा असेल तर जगामध्ये एकच जागा आहे, एकच म्हणतोय, दुसरी कुठलीच नाही. आणि त्या जागेवरची दृढ विश्वास ठेवा. ती जागा संतांची, लक्षात ठेवा. संत चरणी भाव धरा, संत चरणी भाव धरा,
संत चरणी भाव धरा ठेव संत चरणी भाव धरा क्षण क्षणा नाम स्मरा क्षणोक्षणा नाम स्मरा क्षण क्षणा नाम स्मरा हे क्षणोक्षणा नाम स्मरा मुक्ती सायुजतावरा मुक्ती सायुजतावरा हेची करा बापानो धनदारा पुत्र जन हो धनदारा पुत्र जन संत चरणी भाव धरा क्षण क्षणी नाम स्मरा मुक्तीचा युजतावरा हेची करा बापानो क्षणोक्षणात नाम स्मरा मुक्तीचा संत युजतावरा चरणी भाव धरा मुक्ती सायुजतावरा हेची करा बापानो क्षण क्षणा नाम स्मरा संत चरणी भाव धरा क्षण क्षणा नाम स्मरा मुक्ती सायुजतावरा हेची करा बापानो हेची करा बापानो काय म्हणले हो तुकोबर आहे आपल्यासारख्या गाढवांना बापानो म्हणले तुकोबर आहे ए बापानो आता सुधरा आता सत्य स्वरूपाची ओळख करण्यासाठी संत चरणावरती दृढ विश्वास ठेवा आपला विश्वास नको त्या ठिकाणी आहे पुढाऱ्यावर आपला विश्वास आहे घरकुल दिन म्हणून कशासाठी कुठल्या तरी योजनेत नाव कोंबल कुठलं तर अनुदान मिळेल दुष्काळ पडल्यावर मिळेल अतिवृष्टी झाल्यावर मिळेल म्हणून कथा पुढाऱ्याकडे जातो शेजाऱ्यावर जातो शेजाऱ्यावर विश्वास ठेवतो मी नसल्यावर कुठं तर माझ्या घराचं राखण करील पाहुण्या रावळ्यावर विश्वास ठेवतो कशासाठी पोराला चांगली पोरगी बघून म्हणून परंतु ह्या विश्वास ठेवल्याच्या ठिकाणी ज्या जागा ज्या आहेत त्या जागेवरती विश्वासाचा घात कधी होईल याची शाश्वती तुम्ही पण देऊ शकत नाही कोणच देऊ शकत नाही जगामध्ये विश्वासास पात्र असणारी जागा संत महात्म्याची जागा आहे संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी तुमचं हित करण्याचं सामर्थ्य जगामध्ये फक्त संत महात्म्यांमध्ये तुम्ही म्हणाला आम्हाला कुठे भेटतील ज्ञानोबर आहे तुकोबर आहे नामदेव महाराज एकनाथ महाराज कुठे भेटतील अहो नामदेव महाराज एकनाथ महाराज तुकोबर आहे घरोघरी आहेत ज्याच्या घरात हरिपाठाचं पुस्तक ज्ञानेश्वर आहे त्याच्या घरी ज्ञानोबर आहेत ज्याच्या घरी तुकोबरांची गाथा आहे 4092 अभंगाची त्याच्या घरी प्रत्यक्ष तुकोबर आहेत प्रत्यक्ष तुकोबर आहेत त्या ग्रंथामधील अक्षर ब्रह्माच्या ओघानं स्वतः त्या ठिकाणी आहेत परंतु ते आपल्या घरातच फक्त आहे लाल कपड्यात गुंडाळून कपाडाच्या वर ठेवले हाताला येऊन यास कुठं ठेवलंय कपाडाच्या वर हाताला सहज नाही आलं पाहिजे बुवा आला बुवानं मागितलं तरच ही बुवा घ्या तुम्हीच वाचा तुमच्या तुम्हीच तुमचं बघा आता असा विषय विचित्र निघालाय आमच्या परमार्थाला सुद्धा लोक नास्तिक असणारी लोक नावं ठेवतात परवा दिवशी चाललो होतो कीर्तनाला एक म्हणलं ओ महाराज म्हणलं जय हरी जय म्हणला कुठं आहे खेळ आज तुमचा काय खेळ हे डोंबाऱ्याचा खेळ आहे खेळ हा गारोड्याचा खेळ आहे ह्याला खेळ पण देतोय एक जण म्हणला धोतर घालून चाललो होतो मी बोरमधनं म्हणला असलं कधीपासून करायला लागलो म्हणलं कसलं हे काय असलं म्हणला धोतर आता हे असलंय होय नीट बोलायचं ना महाराज तुमच्या घरात परमार्थाची सेवा कधीपासून आहे नाही का त्याच्या बोलण्याचा उपरोध मला लक्षात आला मला असलं कधी करायला लागला कुचकाट लोक असते चला असल्या कुचक्यांचा विषय सोडून द्या आपण आपल्या आयुष्यामध्ये जे जे पण कोण येईल त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्यासोबत सलोखा ठेवून त्यांच्यासोबत व्यवहार करून विश्वास जर कुठं ठेवायचा असेल तर संत चरणावर ठेवायचा संतांच्या चरणावरती विश्वास ठेवल्यानंतर संत महात्मे तुमच्यावरती कृपा करणार 100% करणार जेने हा गोपाळ कृपा करी हा जेने हा गोपाळ कृपा कर गोपाळ कृपा करी कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी त्याची माझे इति करती सकाळ जेने हा गोपाळ
करी जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी हो त्याची माझे हित करी तिच कळ जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी त्याची माझे हिते करती सकळ त्याची माझे हित करी ती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी 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 कृपा करी कृपा करी कृपा करी तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. अहो तुमचा आणि आमचा साधू संत महात्म्यावरती विश्वास असल नसल तो भाग वेगळा, परंतु जगद्गुरु श्रीमंत तुकोबारायासारख्या वैराग्याची पराकोटीची अवस्था प्राप्त करणारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा संत महात्म्यांच्या चरणीच दृढ विश्वास ठेवतात. तुकोबाराय सुद्धा म्हणतात मी संतांना शरण गेलो, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार वंचिले ते पायापासी नाही असे वेगळे तुका म्हणे सोडल्या गाठी दिली मिठी. पायासी तुकोबाराय सांगतात मी माझ्या आयुष्यात काय केलं तर संत महात्म्यांना शरण गेलो. कृपावंत असणारे संत महात्मे आहेत, मायबाप आहेत, हृदय कनवाळू आहे. जगातलं सगळ्यात कनवाळू हृदय कुणाचं जर असल विठाला विठाला काय झालं विठाला 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 तुला काय झाले? विठाला तू वाडीत जाऊन बस. विठाला विठाल 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 जगामध्ये सगळ्यात कनवाळू अंतकरणाचे कोण असतील तर संत महात्मे आहेत. संत महात्म्यांचं हृदय लोण्यापेक्षा मऊ आहे. मृदू सबाय नवनीत जैसे सज्जनाचे चित्त. संत महात्म्यांच्या चित्ताचा जर विचार केला, संत महात्म्यांना अनेकांनी शिव्या घातल्या, अनेकांनी त्रास दिला, आतोनात हाल केले, हाल अपेष्टा केल्या, परंतु कुणाच्या विषयी सुद्धा ब्र शब्दांनी संत महात्म्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये उद्गार काढलेले नाहीत. तुकोबारायांच्या आयुष्याची राख रांगोळी झालेली होती. वतनदार असणारे तुकोबर आहेत, श्रीमंती आहे, 300 एकराची बागायत शेती आहे, सावकारीचा व्यवसाय आहे, शेती भाडी नोकर चाकर सगळं काय आहे. परंतु सगळं काही असताना सुद्धा अवघ्या 5 वर्षामध्ये परचक्राचं असं वारं आलं आणि घरामधली 5 माणसं मिली, सावकारी बुडाली, कर्जबाजारी झाले, लोकांनी बुडवलं, आणि ज्यांनी लोकांवर सावकारी केली ना त्यांना भीक मागायची वेळ आली. ह्याच्यासारखी नामुष्की कुठली मोठी नसते. गरीबावर अवकळा यावी त्याला ते सहन होत असतं, परंतु ज्या घराचं नाव असतं, मोठेपणा असतो, ज्याचा मान मरातब असतो, त्यांना जर मान खाली घालण्याची वेळ आली तर ती मरण यातना असतात. आणि तुकोबारांनी त्या मरण यातना सोसल्या. कोपला पाटील गावचे हे लोक आता घाली भीक मज कोण. अनेकांना सावकारीनं पैसे देणारे तुकोबाराय, परंतु त्या तुकोबारायांना गावाच्या बाहेर घालवलं. तुकोबारायांना भीक सुद्धा दिली नाही. अशी संत महात्म्यावर वेळ आली ती. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पिढा गेली. पत्नी मेली, मूल मेलं, आई बाप मेले, भावाची बायको मेली. भावाची बायको मेल्यामुळे एक असणारा बंधू जो जंगलामध्ये निघून गेला तो परागंदा झाला, परत आलाच नाही. व्यापार बुडाला. सगळ्यांनी तुकोबारांना वेडा ठरवला. आता अशी आयुष्याची गत झाल्यानंतर आपल्यासारख्याने काय केलं असतं? एकतर येडा झालो असतो, नाहीतर दुसरं विष खाऊन मेलो असतो. ह्याच्यापेक्षा दुसरा काय पर्याय आला असता, कारण आपली सामर्थ्यच नाही, आपली क्षमताच नाही पचवण्याची. तुकोबारायांनी जगातले सगळे आघात सोसले. तुका म्हणे संत सोशी जगाची, दया क्षमा शांती होती. एवढं सगळं झाल्यानंतर तुकोबारायांनी परमेश्वराला शरण गेले. तुकोबारायांची ही अवस्था पाहून नामदेव महाराज आले देवाला घेऊन. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे घेऊन या, सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये, प्रमाणांची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावे तुका. तुकोबारायांचे अत्यंत दयनीय हाल झाले. कोण भीक घालना. तुकोबा एकटे पडले. परंतु एकटे पडले असताना त्यांनी आता समजून चाललं की आता माझ्या आयुष्याची जी दुरी आहे ना, ती दुरी आता मी संत महात्म्यांच्या चरणावरती देणार. आणि तुकोबारायांनी संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला. ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीची
एक नाही, दोन नाही, 10 नाही, 1000 पारायण केली. किती? 1000 पारायण केली. भागवताची 1000 पारायण केली. भामराज डोंगरावरती जाऊन परमेश्वराची आराधना भक्ती करून आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेतला. आणि असे असणारे तुकोबाराय, त्यांना जे प्राप्त झालं ते केवळ आणि केवळ संतांमुळे प्राप्त झालं. कुणामुळं? तुकोबारायच्या अगोदर होऊन गेले ज्ञानोबाराय, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानोबाराय, नामदेव महाराज, चोकोबाराय, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, जनाबाई महाराज, नरहरी सोनार महाराज, रांका, बंका, चोखामेळा, ही सगळी मंडळी जी जी तुकोबारांच्या अगोदर होऊन गेली होती, तुकोबारांनी त्यांच्या शरणाची सेवा सुरू केली. मानियेला स्वप्नी गुरुचा आदेश, धरली तुझी कास पांडुरंगा, काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आदरे करून या. तुकोबारांच्या घरामध्ये त्यांचे असणारे वंश परंपरागत त्यांच्या घरामध्ये पंढऱ्याची सेवा होती. ते असणारं घरामधलं मंदिर पडलेलं होतं, ते बांधलं. गावामध्ये कीर्तनाला जायला लागले. काही संतांची उत्तरं पाठ केली. असं करता करता अभंग पाठ केले. आणि अभंग पाठ करता करता जगद्गुरु तुकोबारे संतत्वाला प्राप्त झाले. आणि हे कुणामुळे प्राप्त झालं त्यांना? तर त्याचं उत्तर संत तुकोबाराय देतात, मला जे प्राप्त झालं ते संत महात्म्यांच्या पायाचा आधार घेतला. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, तुका म्हणे तुमच्या पायाच्या दारे, उतरे न खरे भव नदी, उतरे न खरे भव नदी, हो उतरे न खरे भव नदी, उतरे न खरे भव नदी, नवविधा काय बोलिले ते मन, भक्ती नवविध काय बोलिले ते भक्ती, नवविध काय बोलिले ते भक्ती, नवविध काय बोलिले ते भक्ती, बोलिले ते भक्ती, बोलिले ते भक्ती. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, उतरे न खरे भव नदी, उतरे न खरे भव नदी. तुकोबाराय स्पष्ट सांगतात, मी जे प्राप्त केलं ते संत महात्म्यांच्या पायांचा आधार घेतला. त्यांच्या पायाला लागलो, चरणाला लागलो, त्यांच्या चरणाच्या धुळीचा कण झालो. जेव्हा मी हे प्राप्त केलं तेव्हा मी ही भव नदीत तरून गेलो. उतरे न खरे भव नदी. परंतु आपल्या आयुष्याचा जर विचार केला ना, विठाला 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 विठाला. संत महात्म्यांनी ज्ञानोबारायांवरती विश्वास ठेवलेला आहे. आपल्या सर्वांचे मायबाप जर कोण आहेत ना, तर ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानोबारायांची आपल्यावरती एवढी कृपा आहे ना, हे जगामध्ये एवढा उपकार कोणी आतापर्यंत करू शकलं नाही, इथून पुढे सुद्धा करू शकणार नाही. आपल्या सगळ्यांचे बाप आहेत, बाप. केले उपकार सांगो मी काय, बाप न कधी ऐसे माय, धर्म त्यांच्या देखिले बाय, दिले अभय अक्षरदान गा. केले उपकार सांगो मी काय, बाप न कधी ऐसे माय, धर्म त्यांच्या देखिले बाय, दिले अभय अक्षरदान गा. दान गा. ज्ञानोबारायांचे अगणित उपकार आहेत आपल्यावरती. ज्ञानोबारायांनी या तुम्हा आम्हासारख्या अज्ञानी असणाऱ्या जीवाचा उद्धार करण्यासाठी ज्ञान प्रगट केले. सगळं प्रगट गोय बोले विश्वब्रह्मची केले. सगळं विश्वब्रह्म करून टाकलं ज्ञानोबा.
तुकोबाऱ्यांच्या अभंग गाथ्यामधला एखादा अभंग घेऊ वाटेना. ज्ञानोबाऱ्या स्पष्ट सांगतात, तुम्हाला नरदेह प्राप्त झालाय ना, सूक्ष्म ऐका. सुंदर असा नरदेह प्राप्त झालाय. तुमच्याकडे सगळे भोग आहेत, सगळी साधनं आहेत, सगळी नातीच सुंदर आहेत. धन दौलत ऐश्वर्या प्रतिष्ठा मान सन्मान भोग वस्तू साधन संपत्ती सगळं काय प्राप्त आहे. हा सगळं प्राप्त असताना तुमच्या आयुष्यात देव जर नसेल ना, तर तुमचं जगणं प्रत्यक्ष नरक आहे. नरक. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. नरक कशाला म्हणतात माहितीये ना? नरक, नरक यातना म्हणतात. एखाद्याला नरक यातना भोगावं लागल्या. नरक जर बघायचं असेल तर त्याची कल्पना सांगतो. कुठं असतो नरक? सगळ्याच्या घरात संडास येतात, आहेत का नाही? आता काय जे आहे ती शब्द जो वाचला, मग आता त्याला टॉयलेट म्हणलं तर ते इंग्लिश वाटेल, आणि इथं इंग्लिश बोलायला आम्हाला अलाउड नाही. आता पुन्हा अलाउड शब्द आला बघा. ही इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केल्यामुळे गुलाम करून टाकले आपल्या सगळ्या. आपण गुलाम आहे इंग्रजांची. ते सोडून 70 वर्ष गेले तरी सुद्धा आपण त्यांचे गुलाम आहे. तोंडात इंग्रजी शब्द निघणारच. काय विषय होता आपला? बरं, तुम्हाला संडास म्हणल्यावर घाण वाटतं, मी टॉयलेटच म्हणतो. आता काय काय विषय चालू होता? नरक कसा असतो बघायचा आहे ना. प्रत्येकाच्या घरात टॉयलेट हायच. आता वाड्याने जायचं बंद झालंय सगळं. पहिल्या काळामध्ये वडच होतं सगळ्यांना. चला असू द्या, हा काय चिंतनाचा भाग नाही आपला, पण जे सत्य ते बोलावंच लागतं. आता ह्या लेकरांना वड काय माहिती हो? आपल्या काळात महाराज सगळं वड पालतं घातल्यात आपण. सकाळी गावाच्या बाहेर गेलं की वड गच भरलेला असायचं. गावाच्या एंट्री मारतानाच ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहेत. बसा बसा नाकात वाजून नाक धरून आम्ही वाकाऱ्या करत करत गावात एंट्री मारल्या भजनाला कीर्तनाला. पण ते आता सरकारच्या कृपेमुळे बंद झालं. सरकारनं 2010 साली काढले त्या जीप गाड्या यायच्या धरायला. विठाल विठाल विठाला 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 विठ्ठल. तुमच्या भागात आलत्या का जीप गाड्या? पहाटे 4 वाजताच हॉर्न वाजले. काय जणांनी डबडे तिथंच ठेवले. ते जीप गाड्यात कोण असायचं? ग्रामसेवक, तलाठी, आमच्यासारखा मास्तर पुढं सगळ्या बॅटऱ्या घेऊन तपासायला बाबळीच्या झाडात. खरे खरे कराय जाऊ द्या, चला तो विषय नाहीये. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. असो, चिंतनाचा विनोदाचा भाग सोडून द्या. नरक काय असतो तुम्हाला सांगायचंय. भक्तीशिवाय मनुष्य जगणारा नरकात असतो हे तुम्हाला सिद्ध करून दाखवायचंय. नरक तुम्ही बघितला नाही, स्वर्ग बी बघितला नाही, परंतु याची देही याची डोळा नरकाचा अनुभव घ्यायचा असला तर प्रत्येकाच्या घरी टॉयलेट आहेत. आता त्या टॉयलेट मध्ये आपण पाणी टाकल्यानंतर ती कुठं जातं? स्वयंपाकघरात जातं काय? त्याच्यासाठी एक सेफ्टी टँक नावाची वस्तू बनवलेली आहे. ते सेफ्टी टँक मध्ये ते जातं, आणि ते सेफ्टी टँक मध्ये जे काय असतं ते सगळं नरक असतं, लक्षात ठेवा. आणि माणसाच्या आयुष्यात जर भक्ती जर नसेल, हरी विन जन्म नरकाची पैजा हरी विन जन्म तो नरकाची पै जाना. यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानोबा स्पष्ट सांगतात, तुमच्या आयुष्यात हरी नाही, भगवंत नाही, साधू संत नाही, सेवा नाही, वारी नाही, गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही, तर तुम्ही जगताय, परंतु तुमचं हे सगळं जगणं नरकातच गेलं. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म हो नाही वाया. तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे भजारे विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. हे सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया. आमच्या या 2 महाराजांसाठी टाळ्या वाजवा. महाराष्ट्रात आमच्या वारकरी संप्रदायात गोड गळ्याचं वरदान मराठवाड्याला आहे. दोन्ही सुद्धा भाग मराठवाड्यातनं आले, जालना जिल्ह्यातनं. महाराज तुमचं कुठलं गाव आहे?
जालना जिल्ह्यात कुठलं गाव आहे? सिंदखेड राजा. ती लय मोठा आहे, माझ्या ध्यानात राहत नाही. आमच्याकडे बारकी बारकी नाव आहेत, नर, डिर, भुतोंड. यांचं कसं शिंदखेड राजा लांब सडक ते काय माझ्या लक्षात राहत नाही. तुमचं कुठलं आहे? संभाजीनगर. संभाजीनगर. हे त्यातलंच आहे, पण तुमच्या नावात संभाजी महाराज. बरं वाटलं. दोन्ही वाघ गायनाचार आहेत आणि इथं बसलेली तिसरी वाघीण आहे माझी लाडकी विद्यार्थी. त्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. भोर. संस्कृतीत आहे खाटपे, भोर. भोर, वाटार. आमच्या संस्थेची माझ्याकडे शिकणारी पकवाजाची विद्यार्थिनी माझ्यापेक्षा पकवाज गोड वाजवते बरं का. त्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण पकवाज वाजवणं हे येरा गाबळ्याचं काम नाही. त्याच्यासाठी कमरत ताकद लागते. पकवाज कमरतच्या ताकदीतनं वाजवावा लागतो, हातातनं नाही वाजत. हाताला ताकद कंबर देत असते आणि तिथनं ते मनगटाच्या नेटामधून हाताला चलाकी लागते. थाप पडावं लागते बराबर. काय तर पडावं लागते? थाप. टाक गुड्डे. हा टाक अजून एकदा. लय जण शिकाय गेली पकवाज, थापा मारू मारू शाया घालवल्या. गावातलं पकवाज भरू भरू गावकरी दमलं, परंतु त्याला कधी थाप टाकाय जमले नाही. परंतु लेकर 8वीला आहे 9वीला आहे, परंतु गेली 2 वर्ष झालं माझं कीर्तन चांगलं वाजवते. आणि मी जिला पकवाज वाजताना तू चांगली वाजवती म्हणतो, ती चांगलीच वाजवत असते. विठाला 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 विठाला. हो. आणि अशा नरकामधून आपण निघण्यासाठी संत महात्मे आम्हाला सांगत असतात, भगवंताच्या चरणाला जावा. भगवंताची चरण सेवा, साधू संतांची चरण सेवा ज्याच्या आयुष्यात आली ना, तो जगातला सगळ्यात मोठा भाग्यवान आहे. सूक्ष्म ऐका, भाग्य कुठलं आहे? धन दौलत दारा पुत्र धन हे भाग्याचं लक्षात नाही. भाग्य तो नोहे धन पुत्र दारा निकटवास भरा. संत महात्म्यांच्या दर्शनाला आणि संत महात्म्यांच्या चरणाला जगामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. साधू संतांच्या चरणाचं सामर्थ्य आहे का? साधू संत ज्या वाटेवरून चालत गेले, तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथ महाराज, एकनाथ महाराज किंवा आताही संत महापुरुष मंडळी या पृथ्वीवरती अस्तित्वात आहेत. असे संत महात्मे ज्या धर्तीवरून चालत जातात ना, त्या असणाऱ्या धरणी मायची माती मिळावी अशी देव अपेक्षा करत असतो. देव चिरज चरणीची माती धावत चालती मागे पुढे. काय सुखानुपम्या संताचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी, प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत असे. हो सुखानुपम संतांचे चरणी प्रत्यक्ष भुवनी, प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत असे. काय महात्म्य त्या संत चरण राजाचं? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाई. एखादा वासनांद झालेला असेल, वासना त्याला सतावत असेल, वाईट विचार मनामध्ये येत असतील, वाईट कर्म करण्याची इच्छा होत असेल, असा दुराचारी दुष्ट चांडाळ साधू संतांच्या चरणीला गेल्यानंतर संत कृपे त्वरित उद्धरती. हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. संतांच्या ताकदीमध्ये असं वरदान आहे. संत महात्म्यांनी तशा दुराचारी दुष्ट चांडाळ जघन्य अपराध करणाऱ्यावरती कृपा कटाक्ष टाकला किंवा त्याच्या डोक्यावरती हात ठेवला ना, त्या असणाऱ्या दुष्ट दुराचारी चांडाळाचा सुद्धा सज्जन झाला म्हणून समजा. आणि आपण तर एवढे दुष्ट नाही, चांडाळ नाही, हलकट नाही, नीच कृत्य करत नाही. आपण तर सर्वसामान्य. आपल्यासारखा सामान्य जीव संत महात्म्यांच्या चरणावरती गेला ना, तर संत महात्मे तुमच्या आमच्या जीवाचं पूर्णतः कल्याण करतील. आणि असे कल्याण करत असणारे संत महात्मे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेम धरलेला होता. नित्य नेमन आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया. हा नेम कशाचा होता? तर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये इतर गोष्टी कुठल्याही आयुष्यामध्ये येऊ दिल्या नाहीत. सरळ मार्गानं, एकवीस भावानं, सत्यपणानं, मनापासून तळमळीनं भगवंताची सेवा केली. आणि ही सेवा कशा पद्धतीने केली ते अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. अनिक दुसरे मज नाही आता, अनिक दुसरे मज नाही आता, अनिक दुसरे मज नाही आता.
अनिक दुसरे मज नाही आता 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 नेमिले या चित्ता पासूनिया चित्ता सोनिया नेमिलिया चित्ता पासूनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग अनिक दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्ता पासोनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती सपनी पांडुरंग. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या आयुष्यामधली परमार्थाची अवस्था सांगतात. माझ्या आयुष्यामध्ये मी काय केलंय असं जर विचारत असाल तर मी इतर काय नाही केलं. एकच परमेश्वराला माझ्या मनामध्ये धरलं. एक दरीला चित्ती आम्ही रघुमाईचा तेने झाले अवघे काम निवारीला भवब्रह्म. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये भगवान परमात्म्याची आवड जोपासली आणि त्याच देवाला सर्व भार घातलेला होता. आपलं असं आहे बरं का, आपल्याला सगळंच पाहिजे. आपल्याला पाहिजे ती बी पाहिजे आणि दुसऱ्याला मिळणार आहे ती बी आपल्यालाच पाहिजे. सगळीच ग्रँट आमच्याच खात्यावर पाहिजे, आमचीच खाती फुल भरली पाहिजे आणि आमचंच किस्स भरलं पाहिजे. ह्यांचं महिलांचं तर काय, ह्यांना तर सगळ्या वस्तू लागतात. एक वस्तू कमी असून जमत नाही. लक्षात ठेवा. विठाल विठाला 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 विठाला. साधी केसात घालायची पिन जरी नाही मिळाल तर बोंबा बोंब साधी पिन म्हणतोय. ह्यांना आवड सगळ्यात जास्त कशाची सांगू का, साड्या लागतात. साड्या किती साड्या घेत्याल, कुठल्या पेठेत जाऊन घेत्याल, कुठल्या दुकानात घेत्याल, कांजीवरम जडीबोट्टा मोरपंखी कुठल्या कर्नाटकी लय प्रकारच्या काशीदानी इरकल लय साड्या. आता मला काही त्यातलं माहित नाही तरी मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एक बाई होती, तिनं लग्न करताना स्टेजवरच नवऱ्याला सांगितलं तुझ्यासोबत लग्न करती. अंतरपाठ खाली धरला आणि सांगितला गोष्ट आपल्या दोघातली जाय म्हणली. मला मरोस तोर 10,000 साड्या घेऊन देणार का म्हणली, तरच हार घालती बघ ना तर हितनं उडी मारली. आता ती मला नवसा साहसाने मिळाली, एक तर मिळत नव्हती. मला 10,000 काय पाहिजे तेवढे घेतो पण आता काय निर्णय मागं घेऊ नको. तिनं संकल्पच केला, म्हणली भाद्रीन 10,000 साड्या घेईन तवाच मरल. तिचा संकल्प सुद्धा आयुष्यात किती साड्या घेणार 10. आता तुमच्या साड्या विचार करा, कोणाकडे 5-25 असतील, 100 असतील, 150 असतील, लयच तयारीची असली तर 200 असतील, हाय का नाही. एखादं कपाट भरले असेल साड्यानं. पण ती भाद्रीन लयच पुढची होती, म्हणली 10,000 साड्या घेईल तवाच मरणार. सांगत जावा की पुढचं 10,000 साड्या घेईल तवाच मरणार. तुम्हाला सांगतो, लग्न झालं, जशी पूजा झाली, पूजेच्या दिवशीच पहिल्या 5 साड्या घेतल्या. पेटत जाऊन भोरच्या 5 साड्या घेतल्या. दणका सुरू केला, आठवड्याला 10-20 साड्या. ही बोलून काम करून नोकरी धंदा करून 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 ह्याचं चिपाड झालं. येईल ती पैसा साड्यावर, येईल ती पैसा साड्यावर. जगणं हैराण झालं. तुम्हाला सांगतो, तिनं 4-5 वर्षात 9,000 साड्या घेतल्या. आकडा ऐकत आहे का, कुठं ठेवल्या असत्या लो. कमी जागा पडली तर तुमच्याकडे पाठवतो काय दृष्टांतातल्या साड्या. 9,000 साड्या घेतल्या. करता करता 9,999 साड्या घेतल्या. आता त्या ठेवल्या असत्याला कुठं तुम्हाला प्रश्न पडेलच की. तिनं मोठं अलमारीचं कपाट घेतलं होतं, राजा राणी कपाट. बरोबर आहे का, फक्त राणी नाही, राजा राणी कपाट. आणि त्या कपाटात मध्ये फळकट असते एक असं, इकडं राजा आणि इकडं राणी. राजाला दिलं हाकलून तिनं. राजाची पॅन्ट नाही, शर्ट नाही, काय नाही. अख्ख्या राजा राणी कपाटात हिच्याच साड्या कुंबू 9,999 साड्या बाजरीनं भरल्या. आता दिवस उजाडला दुसरा, म्हणली उद्या 10,000 साड्या घेणार आणि आयुष्यातला संकल्प पूर्ण करणार.
कुणाचा संकल्प काय असतो, कुणाचा संकल्प काय असतो. आता कुणाचा संकल्प असा येतं, शेजाऱ्याच्या गाड्यात काडी, दारात काडी टाकणार, भाडका उडवून देणारच तरच गाड्याला समाधान, असं सुद्धा संकल्प आहे बरं का. शेजाऱ्याची एकरभर घेणार, काय करणार. कुणाचा संकल्प वाईट आहे तर कुणाचं चांगला येतं. परंतु हिचा संकल्प हिचा एकटीचा होता. 10,000 साड्या घेणार. आता 9,999 साड्या तर झाल्या. संकल्प आता पूर्तीला आला. तिला आता बरं वाटलं, मन भरून आला. आता मुली एक साडी घेणार म्हणजे माझं आयुष्याचं सार्थक झालं. साडीवाला आला, साडी करत गाडीवर पांढरं बोचकं लावलेलं होतं. जुन्या काळात होतं बाबा, आता पण झालं तसलं. आता काय गल्ली बोळा साड्याचे दुकान आहेत. जुन्या काळात साड्यावाली यायचं का नाही, पांढऱ्या बोचक्यात साड्या असायच्या. महिला लगेच पळतच चौकात यायच्या, बोलू नका विठाल विठाल विठाला 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 विठाला. आता 10,000वी साडी घेणार आणि आनंद साजरा करणार. गेली साड्यावाल्याकडनं 10,000वी साडी घेतली, पैसे दिलं, पळत पळत गेली. अलमारीचं कपाट उघडलं. काय उघडलं? अलमारीचं कपाट असतं. हा, अलमारी कपाटाचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडला. आता ती 10,000 नंबरची साडी तिनं बसवणार. पण गंमत अशी झाली, 9,900 साड्या झाल्यानंतर साडीला जागाच राहिली नव्हती. तिनं वरच्या 99 साड्या कुचून घडी करून सुरगळून बारक्या करून कुठं बसल तिथं सांधीत कोंबल्या होत्या. आता शेवटची साडी काही बसना. अर्धा तास गेला तिचा. इकडचं ती असं दाबती, खालनं दाबती, ढकलती, पण साडी काय केली बसना. सगळं बसवता कपाट हल्लं. आणि एकदा असं झालं, तिनं जोरात धक्का दिला. ती 10,000 साड्याचं कपाट तिच्या बोकांडी पडलं. बाई मेली जगती काय 10,000 साड्याचं कपाट पडल्यावर बघ. गुदमरू मेली. हा, गुदमरून मेली साड्या खाली. जी आवड होती त्या साड्या सगळ्या बोखांडी बसल्या. नवरा आला, बायकोला शोधतोय, बायको कुठाय. बायको कपाटाखाली मरून गेली. 10-12 बाया आणल्या, कपाट उचकटलं, साड्या बाजूला केल्या, तेव्हा बायको गावली खाली. पूर्ण झाले. आवडीचा परिणाम, साड्याची आवड, त्या साड्यानेच तिला खाऊन टाकलं. 10,000 साड्या मिळाल्या. आता मला सांगा, 10,000 साड्यातल्या हिनं किती घातल्या असतील साड्या? हा, निमा टाइम गाऊनला, निमा टाइम चुडीदारला. हा, त्यातनं साड्याला टाइम कधी मिळणार. म्हणून करतात त्या साड्याच्या नादात बाई मिली. तसं आपल्या आयुष्यात सुद्धा आपण कशाचा नाद केला आणि त्या नादाच्या योगानं कुठं मुंडीवर कुचलो ती ज्याच्या त्याला माहिती. मला माहित नाही. परंतु नाद पुरा करायच्या नादात मुंडीवर लय जण कुचल्यात बरं का. परंतु ती सांगायला तयार नाही. जो मनुष्य जिथं जाऊन फसतो, जिथं मुंडीवर कुचतो, ती काय चौकात येऊन सांगतोय मी फसलोय म्हणून. छे कधीच सांगणार नाही. बारकली करू, हे बघा, सायकलवरनं चाललं, नीट निरीक्षण सांगतो, माझं निरीक्षण आहे. बारकली करू गाडी सायकलवरनं जर पडलं, ती पडल्यावर गुडगा फुटलाय का, कुठं खरचटलाय का बघत नाही, इकडं बघतं आधी. कोणी बघितलं? जर नसलं बघितलं, काहीच नाही झालं. निघा. अहो, गेल्या आठवड्यात मी भोरमध्ये बीज टपकलो. त्या आपल्या निरामातेच्या पुलावरती चिकूल झाला होता. माझी विद्यार्थी असणारी राधा आवाळे, आता तिचं वजन मुळात 60-70 किलो आहे. आता ती इथं नाही म्हणून बोलतोय बरं का, नाहीतर लय आवड झालं असतं. ती समोर नाही बोलू शकत. तुम्ही साड्या लावू नका बरं का, आत्ताच सांग, तर भांडं लावून द्या चाल तिची माझी. तर ती मागं गाडीवर बसली होती. मी त्या हरजीवन हॉस्पिटलपासून पुढे गेलो. पुलावर गेलो आणि संध्याकाळचा टाइम होता. आणि तिथं कशामुळं काय ओलं केलं तर काय माहिती, तिथं नेमका तेवढाच खडबड आहे बघा, तेवढ्या अंतरात. आणि त्या चिखलात माझी गाडी स्लिप झाली. ह्याचा फोन आलता मला, हवा आहे एका हातात फोन होता, आयफोन म्हणजे सांगण्याचा भाग नाही. आयफोन असल्यामुळं काय झालं सांगतो, एका हाताने हँडवेल धरला होता इकडून ही, आणि ती गाडी माझी स्लिप झालेली कळली. तसं मी बहादरानं काय केलं, गाडी दिली सोडून, मोर द्या काय व्हायचं. गाडी गेली पुढं, मी असाच वाचलो. पण मला वाटलं राधी आता मागणं उडी मारून पुढे येते का काय. पण राधी माझ्या मागच वाचली ना, गुडघ्यावरती अशी आपडली, गुडघ्यावर आपडल्या मागं बघती गावातलं कोण आहे. म्हणलं तुला काय लागलंय का आधी बघ, कोणी बघितलं तर काय भरू दे म्हणलं, हसलं तर हसू दे. माणसाचं असं आहे. काय विषय होता आपला, आता मूळ विषयावर या. विठाला 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 विठाला. मूळ विषयावर या. हा, कुठं आलो होतो आपण, बाई मेली साड्या घालून. त्याच्यानंतर पुढे कुठं आलतो, अरे हे दृष्टांताचे भाग झाले. पण आपलं चिंतन चालू होतं. आपलं कीर्तन चिंतनावर असते. चिंतन आठवते का कुठपर्यंत आलं होतं? पांडुरंग ध्यानी नाही, विठाला विठाल विठाला 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 विठाला. असो,
संत महात्म्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जीवाची आवड जी जोपासली, त्या आवडीच्या योगानं जीवाचं पूर्णतः कल्याण केलं. देवाच्या जवळ गेले, देवानी त्यांना आपलंसं केलं, लेकरू मानलं. आणि अशा संत महात्म्यांच्या घरी देव नोकर बटीक कामारी होऊन राबलाय. लक्षात ठेवा, देव संता घरी कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया. देव हा भक्ताचा अंकित झालेला असतो. जसा आपण शेताचा मालक असतो ना, आपल्याकडे सालानं गडी ठेवला ना, साखरीनं गडी ठेवतात बघा. तुमच्याकडे पद्धत आहे का? त्याला सालानं म्हणतात. त्याला एक सालानं 30-40 हजार रुपये द्यायचं आणि त्यानं सालभर त्याच्या घरात काय असेल ते काम करायचं असतं. तसा देव त्यांच्या घरी कामारी झाला. कुणाकोणाच्या घरी झाला? एकनाथ महाराजांच्या घरी 12 वर्ष पाणी भरले. हा, श्रीखंड्या म्हणून 12 वर्ष पाणी भरलं. कशाचा अधिकार आहे? हा भक्तीचा अधिकार आहे. आणि ही भक्ती कशी केली होती संत महात्म्यांनी? अनेक दुसरे मज नाही आता, नेमिलिया चित्ता पासुनिया, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय जय, हरी जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय 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 विठोबा रखुमाई, हरि जय 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 हरि मोबाईल दे जय त्यांना. जय विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हा विठोबा रखुमाई, पुंडली गवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळे वाजवा, टाळे वाजवा, टाळे वाजवा, टाळे वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळे वाजवा. विठोबा रखुमाई, ठोबा 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 आवाज, ठोबा 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 आवाज, हा इकडे जा. हरी बोल, टाळे वाजवा. हे पकवाज वारे वा, भेटता की घेईन ना धाग. हा ए टाळ, वारे वा गुड्डी, वारे वा ताल, जय हो पकवाज. वारे बाप्पा क्वाज हा ठोबा 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 विठोबा ठोबा 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 ठोबा. आणिक दुसरे
मज नाही आता. हा आणि दुसरे मज नाही नाही आता. हे बघ, आणि दुसरे मज नाही आता. आणि दुसरे मज नाही आता. ओ नेमिलिया चित्तापासोनिया, नेमिलिया चित्ता. नेमिलिया चित्तापासोनिया, नेमिलिया चित्तापासोनिया, नेमिलिया चित्तापासोनिया, नेमिलिया चित्तापासोनिया. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. हो नेमिलिया चित्तापासोनिया, नेमिलिया चित्तापासोनिया, नेमिलिया चित्तापासोनिया, नेमिलिया चित्तापासोनिया. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी मनी. अनेक दुसरे मज नाही आता. नेमिलिया चित्तापासुनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. जागृती स्वप्नी पांडुरंग. संत महात्म्यांच्या विचारामध्ये, बोलण्यामध्ये, वाचेमध्ये, मनामध्ये, इंद्रियाच्या द्वारे जे जे म्हणून करता जे निघालं ते परमात्मा स्वरूपच होतं. संत महात्म्यांच्या जागृतीमध्ये पांडुरंग आहे, स्वप्नामध्ये सुद्धा पांडुरंगच आहे. स्वप्न पडतात का तुम्हाला? स्वप्न पडली तर स्वप्नात भूताशिवाय काय येते? भूत तर येत्याल, व्यताळ तर येत्याल, पिशाच येत्याल, साप येत्याल, कुत्री येत्याल. आपल्या स्वप्नात असलं नाही ती लागते पछाडून सोडायचं. संत महात्म्यांच्या स्वप्नामध्ये पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. जागृती स्वप्नी पांडुरंग. विठाल विठाल विठाला विठ्ठल 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 विठाला विठ्ठल. संत महात्म्यांच्या स्वप्नामध्ये देव येण्याचं कारण आहे का? जो विषय आपण जागृती अवस्थेमध्ये ज्याचं चिंतन करतो ना ते स्वप्नामध्ये दिसत असत. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणून करता मन आहे. जरी एखाद्या वेळेला आपण मनामधनं जर अशी इच्छा करायला लागलो, मी आता झेडपीला इलेक्शनला उभारलोय, मग आता प्रचाराला गेलोय, अर्ज भरायला गेलोय, तर स्वप्नात ती इलेक्शनला उभारणार, मतदान होणार आणि पुन्हा मोंडीवर कुचणार झालं. मला जे धरलं ते स्वप्नात दिसत असतं. एक आमच्या गावाकडे होता ऐका, त्याला स्वप्न काय पडलं माहिती आहे का? भारताचा राष्ट्रपती झाला होता. 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर झेंडा फडकवाय गेला. झेंडा फडकावाय गेला. झेंडा फडकवायची जागा कुठे आहे लाल किल्ल्यावर माहिती आहे का? लाल किल्ला म्हणजे उंचावर आहे. त्या उंचावर असं डोंगर आहे खूप मोठा, आणि त्याच्यावरती ते लाल किल्ल्याचा महाल आहे, आणि त्या महालावर जाऊन राष्ट्रपतीला झेंडा फडकवायला होतो. ही बहादर गेला तिथे झेंडा फडकवायला. ही कुठं होता? ते कुठं होता ती परत सांगतो मी तुम्हाला. कुठं होता हा विषय वेगळा आहे. झेंडा फडकवाय गेला, खरा नाही. स्वप्नात गेला, राष्ट्रपती झालता, सूटबीट घातला होता, झेड सुरक्षा होती, 100-200 पोलीस होतं मागं. त्याला लय भारी वाटायला लागलं. AC गाडी होती, राहायला हॉटेल बिटेल होतं, सगळा लावा जमा. आता राजाच म्हणल्यावर राष्ट्रपती घेऊ. ती कोण होता काय होता परत सांगतो, पण स्वप्नापुरता तो
राष्ट्रपती झाला. आता त्याला कावा तर वाटलं असेल बसल्या बसल्या मी राष्ट्रपती झालो, तर आपल्याला वाटत नाही का पोरांनो मी पोलीस झालो तर, हा मी पोलीस झालो तर शिट्ट्या मारीन पुढचं बी ओळखा काय. चला आपल्या चिंतनाचा भाग नाही. त्याला वाटलं राष्ट्रपती झालो तर स्वप्नात राष्ट्रपती झाला. लाल किल्ल्यावर चढला. लाल किल्ल्यावर भिंतीच्या कडेला असा झेंडा आहे, तो किल्ल्याचा कडा असा कोपऱ्यावर आहे एकदम आणि खालनं दरी आहे. आणि झेंडा फडकवायला त्यानं दुरीला हात लावला आणि दुरीला हात लावून झेंडा फडकवता फडकवता दरीत पाय घसरला आणि बोंबाला पडला झालं. ती इथं झोपला होता बेडवरनं खाली आपटला नाही. झाला होता कोण? राष्ट्रपती झाला होता. आणि बेडवरनं जसा आपटला तसा पेकटात निभार कुचला. आणि ती बेड कुठं होता माहितीये का त्याचा? मसराच्या गोठ्यात बेड होता, खाली शेणामध्ये माखला पक्का. अरे म्हणला मी तर इथं गुराखी आहे म्हणला, म्हशीच्या शेण काढतोय म्हणला. राष्ट्रपती कसं झालो होतं? स्वप्नाचा विषय. आपल्या स्वप्नामध्ये परमात्मा यावा, भजन यावं, कीर्तन यावं, साधू संत महात्मे यावे. आपल्या मनामध्ये जे विचार आहेत त्या विचाराचं प्रतिबिंब स्वप्नामध्ये पडत असतं. म्हणून करता विचार सुद्धा करताना माणसानं चांगला करावा. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाशी. आपण विचार करताना सुद्धा चांगला करावा, सार करावा. आसार विचार करून काही सुद्धा उपयोग नाही. तुम्ही कितीही विचार करा, निस्ता मेंदूचा भोगाय तिथं लक्षात ठेवा. मेंदूचा भुसकाट पडणार आणि त्यातनं काय निघणार नाही. आमच्या गावात एक पोरगा होता, रोज माळावर जाऊन बसायचा. एक दगड केला होता, त्या दगडावर बसायचा, काय नाही फक्त एकच बघायचा, वरनं इमान कधी येतं आणि त्या इमानाकडे बघायचा फक्त. मी महिनाभर रोज बघायचो. आमच्या पंढरपूरचा विषय. मी म्हटलं का रे बाबा, रोज महिना झालं बघतोय, कशाचा विचार करतोय एवढा, काय तुला काय प्रॉब्लेम काय झाला? काय नाही म्हणला महाराज, एकच विषय आहे म्हणला, दररोज ह्यातनं इमान जात. मग तू काय विचार करतोस एवढा? इमान जातो तर तुला काय फरक पडतो? तसं नाही म्हणला, फरक पडतो म्हणला. इमान जातं विचाराचं सांगतोय. आपण सुद्धा कधी किती फालतू विचार करतो गरज नसलेलं, त्याच्यासारखंच विमानवरनं जाते. मला असं वाटतं त्या इमानाला खिडकी असेल का? जर खिडकी असली त्यातनं ऐश्वर्या राव खाली वाकून बघल का? आणि जात जात मला टाटा करल का? एवढंच डोक्यात असते. मला आता सांगा ह्या विचाराचा काय उपयोग आहे आयुष्यात? एकतर त्या इमानाला खिडकी नसती, त्यात ऐश्वर्या नसती, असली तर ती ह्याच्याकडे डोकून सुद्धा बघणार नाही. असं आपल्या आयुष्यात सुद्धा अनेक आपण विचार केले. त्याच्यापेक्षा आपला विचार जर सारा असला, संतांच्या सेवेचा असला, भक्तीचा असला, परमात्मा तत्वाच्या प्राप्तीचा जर असला, तर तो विचार तुमच्या जीवाला परिपूर्णतेला नेल. आणि असाच विचार संत महात्म्यांनी केला होता. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही दुजा. त्यांच्या असणाऱ्या इंद्रियांना भगवंताच्या नामचिंतनाची सवय होती. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. त्या डोळ्यामधून भगवंताला पहा, भगवंताचं तीर्थक्षेत्र पहा, चंद्रभागा पहा, इंद्राणी पहा, साधू संतांचे फोटो पहा, साधू संतांचं साहित्य त्या डोळ्यानं पहा. कानामधनं काय ऐकायचं असेल तर भगवंताचं गुणगान ऐका. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. आणि जर करता आपण आपल्या इंद्रियांना तशी सवय लावली ना, तर ती इंद्रिय तिकडे जात असतात. आपल्या इंद्रियांना आपण जशी सवय लावतो, इंद्रियांचा राजा मन आहे. लक्षात, मन हा इंद्रियांचा राजा. ती इंद्रिय काय मागत नाही, पहिल्यांदा मन मागतं. आणि त्या मनात जर आदेश केला इंद्रियाला, तर मग इंद्रियाची धावाधाव सुरू होत असते. म्हणून करता संत महात्म्यांनी सगळ्यात पहिल्यांदा भक्ती करत असताना, जीवन जगत असताना मनाला ताब्यात ठेवले. मनाचा मालक आपण आहे. मन जर आपला मालक झाला तर गाडी बिघडली म्हणून समजा, गाडी खिडक्यात जाऊन पुसणारच. मनाचं ज्यांनी ऐकलं त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय घोटाळे झाले तर तुम्हीच बघा. परंतु ज्यांनी मनाला दास केले, मन विचित्र आहे. मन इतकं विचित्र आहे. मनाचा एक दृष्टांत सांगतो ना, पुढे जातो. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. इथं बसलेल्या सगळ्याला मन आहे का? का कोण घरी ठेवून आले का? इथं कोण आहे का? महाराज मला मनच नाही. जी मनच नाही ती मेल्याला असतो. लक्षात, प्रत्येकाला मन आहे, परंतु ते मन असा खेळ करतंय ना, कुणीकडनं घरकन फिरविल आणि कुणीकडनं बरबादी करेल सांगता येत नाही. मन आणि माकड हे दोन समानार्थी शब्द आहेत. मन आणि माकड. आपल्या गावात माकड आलेलं पाहिलं असेल तुम्ही. माकड कधी भजन करत शांत बसले गाव निवांत समाधीला बसेल का डोळं झाकून? अहो ती ह्या पत्र्यावरनं त्या पत्र्यावर उडी मारील,
त्या फांदीला लोंबकाळील, तिथल्या चिसा काढल, कुणीकडचं काय पिरूज खाईल, कुणाचं कांदच उपटील, नाहीतर स्वतःचीच केस उपटील. त्याचा काही नियम नाही. आपण म्हणतो ना, एखादं जर बावट सारखं जर काही चाळ करायला लागलं तर त्याला म्हणतो माकड चाळा करू नकोस. तसं माणसाचं मन सुद्धा माकड चाळा करत असतं, ते कुणीकडे पण माणसाला भरकटवत नेत असतं. एका गारुड्याचा खेळ होता, दृष्टांतरी टायका. गारुड्याचा खेळ आहे, त्याच्याकडे एक माकड आणि बोकड आहे. जुना काळ होता. आता ते सगळं तसलं खेळ गेलं, पारड्याचं, डोंबाऱ्याचं, गारुड्याचं सगळं ते गेलं. आता सगळे खेळ मोबाईलवर आलेत, वर खाली वर खाली, एकच फक्त. जुना काळ होता, गारुड्याचा खेळ होता. आणि तो माकडाचा आणि बोकडाचा खेळ करायचा आणि त्याला लोक पैसे द्यायचे आणि त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालायचा. त्या गारुड्याला नदीच्या पलीकडच्या गावाला जायचं होतं. पलीकडे जाण्यासाठी होडी होती. एकीकडे माकड आहे, एकीकडे बोकड आहे, मध्ये गारुडे. तो नावेपाशी आला. नावाड्याला म्हणला, नावाडे बाबा, मला पलीकडच्या गावाला जायचंय. आणि विठाला 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 विठाला. मला पलीकडे जायचंय आणि माझं एक माकड बोकड मला घेऊन जा. परंतु नावाडी शहाणा होता. नावाडी म्हणला, तुझ्या बोकडाला नेतो, तुला नेतो, पण माकडाला मी नेत नसतो. म्हणला का? अरे हे बोलून चालून माकड, ती माकड ही कधी कुठला उपद्व्याप करील आणि काय करील ह्याचा काय नियम नाही. परंतु तो गारुडी म्हणला, माकडाला जर नाही नेलं तर माझा खेळ व्हायचा नाही. एक काम कर, तुला जर माकडावर शंका आहे ना, माकडाचं पाय बांधतो म्हणलं मी, दाव्यानं पाय बांधतो. त्याचं पाय दाव्यानं बांधलं. मग तो नावाडी तयार झाला. आता नावामध्ये बसले कोण कोण? माकडाचा बोकडाचा मालक गारुडी, इकडे बोकड बसले, इकडे माकड बसले. तो नावाडी नाव वलवतोय. भली मोठी नदी होती 100 फूट पाण्याची. वलवता वलवता नाव मध्यावर गेली. मध्यावर जाईपर्यंत माकड महाराज गप बसले होते. त्या माकड महाराजाच्या मनात काय आलं देव जाणो. ती बोकड सुद्धा शांत बसलं होतं, गारुडी सुद्धा शांत बसला होता. नाव मध्यावर आली. त्या माकडानं गप बसावं नाही, उगच उग आता थोडंच राहिलं होतं पलीकडे. त्या माकडानं तिथे लांब काटकी होती ती उचलली आणि त्या गरीब असणाऱ्या बोकडाच्या नाकात खासकन खूप बसली. आता नाकात काटकी गेल्यावर त्याला काय बरं वाटलं असेल का बोकडाला? अहो, त्या काटकीच्या मुंग्या नाकात घासल्यामुळे मेंदूला धडकल्या. बोकडानं दानकन जी उडी जी मारली, बोकड 50 किलोचा बोकड होता. बोकडानं 10 फूट उडी मारली. उडी मारून पुन्हा बोकड जसा त्या नावात आपडला तशी त्याची एक फळी उचकटली. फळी उचकटून पाण्यात पडली. बका 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 पाणी 4 सेकंदात अख्ख्या होडीत गेलं. नावाडी मेला, गारुडी मेला, माकड मेलं, बोकड मेलं. घोडे फरार, टांगा पलटी झाला. होत्याच नव्हतं, 1 मिनिटात झालं. काटकी नाकात खूप असल्यामुळे. मला सांगा, काटकी नाकात खुपसली नसती, मेले असते ग हे? मेले नसते. त्यानं काटकी नाकात खुपसल्यामुळे बोकडानं उडी मारली. उडी मारल्यामुळे फाडखाड उचकटलं. पाणी गेल्यामुळे 1 सेकंदात सगळे बुडून मेले. वाचवायला सुद्धा कोण गेला नाही. माकड सगळ्याची मजाक बघत होता ना, बघता बघता ती सुद्धा मेला. तसंच आपल्या मध्ये असणारा एक माकड आहे. त्या माकडाचं नाव आहे मन. आणि ते मन तुम्हाला कधी कुठला चाळा करायला लावल, कुणाच्या नाकात काठी खुपसायला लावल, कुणाची चाडी करायला लावल, कुणाची निंदा करायला लावल, कुठं काडी टाकायला लावल, काय सांगता येत नाही. म्हणून त्या मनापासून सावध राहा. मन चंचल चपळ, हो मन चंचल चपळ, हे मन चंचल चपळ, मन चंचल चपळ. हे जाता येता न लगे वेळ, न लगे वेळ, न लगे वेळ. हे मन चंचल चपळ, हे मन चंचल चपळ, चंचल चपळ, चंचल चपळ, चपळ चपळ. मन चंचल चपळ, येता जाता न लगे मेळ. मन चंचल आहे, चपळ आहे, आणि ते मन तुम्हाला काय करावं लावेल हे तुम्ही सुद्धा सांगू शकत नाही. म्हणून करता मनाचा दास होण्यापेक्षा मनाला आपला दास करा. मनाला सांगा, ए तुझ्या मनात वाईट विचार येतोय, तू दुसऱ्याचं वाईट चिंतन करतोय. बरं, दुसऱ्याचं वाईट चिंतन करता करता स्वतःविषयी तर चांगलं कुठं चिंतन करतोय? मी मरलच का? मग काय होईल? मी धडकलच का? माझं घर जळल का? माझ्या शेतात पाणी आहे ती हिर आटल का? बोर आटल का? असलं वाईट आपल्याविषयी सुद्धा मन करते. दुसऱ्याच्या विषयी करते, स्वतःच्या विषयी करते. त्यापेक्षा त्या मनाला सांगा, हे मना, दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नको. दुर्बुद्धी ते मना थाप टाका.
कदानुपजो नारायणा. दुर्बुद्धीचा उपज होऊ देऊ नको मना, सुबुद्धी दे. त्या मनाला आवर घाला, त्याच्या मुसक्या आवडा. मनानं वाईट विचार केला की त्याला सांगा, ए मना तू हलकट आहेस, तू सांगतोय ती मी ऐकणार नाही, तू काय सांगतोय मला कळतं. आणि मन काय सांगतंय हे बघण्याची बुद्धी असती. त्या बुद्धीला साक्षी ठेवून सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये परमात्मा तत्वाला जाणावं, आपल्या सत्य स्वरूपाला ओळखावं. साधू संत आपल्या आयुष्यात येऊन त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी. भगवान पंढरीनाथाची आपल्या आयुष्यामध्ये प्राप्ती करून जीवाचा परमोच्च उद्धार करून घ्यावा. आणि असा उद्धार संत महात्म्यांनी केला. त्यांनी त्यांच्या ज्ञान चक्षुनी, इंद्रियांनी, शरीराने, मनाने, बुद्धीने देवाला पाहिलं. आणि ज्या पद्धतीनं पाहिलं ते तुकोबाराय सांगतात, तुका मने नेत्री केली ओळख ना. तुका मने नेत्री इको द्या केली ओळख. तुका म्हणे नेत्री केली ओळखान. तुका म्हणे नेत्री केली ओळखान. साजिरे ध्यान विटेवरी. तटस्थ तटस्थ ध्यान विटेवरी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. जागृती स्वप्ने पांडु. जागृती स्वप्नी पांडुरंग. जागृती स्वप्नी पांडुरंग. जागृती स्वप्नी पांडुरंग. जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग. जागृती स्वप पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग. जागृती स्वप्नी पांडु. पांडुरंग जागृती स्वर गेलाय. जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग थाप टाक. अनेक दुसरे मज नाही आता नेमिली या चित्तापासून या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. जागृती स्वप्नी पांडुरंग. पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही दुजा. थाप टाक. तुका मने नेत्री केली ओळखन. तटस्थ हे ध्यान विठेवरी. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. असो यथामती यथा अवकाश.